ब्लॉग त्यांचं चॅनल चालू केलं आणि या ब्लॉग देखील त्यांचे यायला चालू झालेत. पहा अगदी रंगीबेरंगी ब्लॉग त्यांचे चालू आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या रंगांसोबत वेगवेगळे फुलपाखरू देखील आपल्याला पाहायला मिळतील त्यांच्या ब्लॉगमध्ये. आणि प्रणय मात्र तिथून हसतायत कारण त्यांना माहित आहे फुलपाखरू ज्यावेळेला येईल त्यावेळेला आपल्याला देखील कॅमेरावर मजा घेता येईल. आणि कॅमेरामॅन पहा ना, या मैदानामध्ये जर एकच माणूस असा असतो की एकटा असतो कॅमेरामॅन, सगळ्यात उंच जागेवर बसतो स्वतःच्या धुनीत. सामन्याला होईल सुरुवात. समोर बॉस आणि गोलंदाजीसाठी दाखल झालेत गोलंदाज सूरज डिसले. पहिला चेंडू पहिला चेंडू फुलर लेनचा ऑन साइडला वळवलाय. बॅकवर्ड अगदी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत श्रीकांत डिसले. पहिल्या चेंडूवर मात्र धाव प्राप्त झाली नाहीये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाज सूरज डिसले सज्ज होत असताना दोन क्षेत्ररक्षक तिसऱ्या वर्तुळाच्या बाहेर ऑन साइडला डीपला स्क्वेअर लेग लॉंगॉन तैनात केलाय प्रवीण नेवगे. डीप स्क्वेअर लेगला पॅडी. फुलर लेनचा चेंडू स्वीट साऊंड ऑफ द बॅट. अगदी मुकादम यांना थँक्यू सो मच बोलणारा फटका. चेंडू सीमा रेषा पार. मुकादम आणि पप्प्याच्या जोडीला दिलाय हे सप्रेम भेट. षटकार. हा रिप्ले पहा. पहा मुकादम आणि पप्प्या तुमच्यावर बॉसचा किती जीव आहे बघा. तुम्ही दोघे बसले त्या दिशेला चेंडू मारलाय आणि या षटकारासाठी 100 रुपयांचा पारितोषिक पप्प्या आणि मुकादम यांच्याकडून आलाय. अजून एक आला तर 100. फक्त तुम्हाला तो चेंडू कॉमेंट्री बॉक्स मध्येच मारायचा आहे. चांगला फटका. ज्या प्रकारे या फटक्यावर आपली पॉवर दाखवली बॉस यांनी. पाटण तालुका क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि अध्यक्ष पद सांभाळत असताना आपला खेळ कसा करावा, आपल्या वैयक्तिक खेळाकडे कसं लक्ष द्यावं हे मात्र बॉस यांनी दाखवले. चला प्लीज मॅचला गती द्या. पहिल्या चेंडूवर सन्मान दिला त्यानंतर मात्र षटकार ठोकला शिवाजी तो बॉस यांनी. आणि मुकादम यांची एक खासियत आहे, त्यांचा किती जिवलग जवळचा मित्र मैदानामध्ये खेळत असू द्या, नियम म्हणजे नियम. ही गोष्ट मला खूप आवडते. त्यांचा संघ जरी खेळत असेल तरी मुकादम कधी नियमांमध्ये तरतूद करत नाहीत. नियम सगळ्यांना सारखे असतात. अकुटप्पाचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. या चेंडूवर मात्र पुनरागमन केलंय संतोष डिसले. एक चुकी केली संतोष डिसले आणि यादीचा चेंडू फुलर लेनचा हाताळला. षटकार आला आणि त्यानंतर पहा की लाईन चेंज केली. अकुटप्पाचा चेंडू हाताळलाय. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 6 धावा धाव फलकावर. बॉस ऑन स्ट्राईक. हाफ ट्रॅकर चेंडू हुक केलाय. लॉंग लेगला चेंडू मार्गस्थ होईल. एकच धाव प्राप्त होईल. या फटक्याचा ज्या प्रकारे हा फटका सजवला होता, जर 360 मैदान असतं तर मात्र निश्चितच जास्त धावा प्राप्त झाल्या असत्या. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नसतं. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. 4 चेंडू अखेर 7 धावा धाव फलकावर. बॅकवर्ड पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ मिड ऑन बॅकवर्ड स्क्वेअर लेग. तिसऱ्या वर्तुळाच्या आतमध्ये 5वा चेंडू. 5वा चेंडू पायावर आदळतोय. फ्लिक करण्याचा प्रयत्न. या चेंडूवर मात्र चांगली गोलंदाजी केली आहे सूरज डिसले. एक मातब्बर आक्रमक फलंदाज ज्यावेळेला समोर असतो त्यावेळेला अशा प्रकारची गोलंदाजी करणं निश्चितच आव्हानाचं असतं. परंतु ते आव्हान स्वीकारलंय आणि क्रिकेटमध्ये अशी आव्हानं तुम्हाला स्वीकारावी लागतात. 1 to go. शेवटचा चेंडू क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर वेगाने जाईल. यष्टी रक्षक संतोष डिसले यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची होते सांगता डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये एक षटकार आल्यानंतर देखील धावसंख्या पहा फक्त 7. आपण युट्यूब चॅनल बद्दल बोलत होतो. अगदी इंस्टाग्राम पेज वरती सुरेश शिंदे सरांचे फॉलोअर्स अगदी हजारोने आहेत. कॅमेरामॅन प्रणय म्हात्रेंचा देखील इंस्टाग्राम पेज तुम्ही फॉलो करा. त्यांचे 300K फॉलोअर्स इंस्टाग्रामवर आहेत. प्रणय म्हात्रेंच्या रील्स पाहायला देखील त्यांच्या फॉलोअर्सच्या यादीमध्ये गौतमीचं नाव देखील आहे.
ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली सूरज डिसले यांनी चांगल्या टप्प्यावर मारा केलाय. नियंत्रित गोलंदाजी षटक क्रमांक 2 बाबूराव पाटील. प्रीतम जाधव पहिले 6 चेंडू नॉन स्ट्राईकला उभे राहिलेत आणि त्यानंतर मात्र पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतील. बाबूराव पाटील यांचा पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा बॉल ऑन साइडला वळवलाय. डी प्लस स्क्वेअर लेग आहे. अशोक डिसले पहिल्या चेंडूवर खातं उघडलं जात आहे. प्रीतम जाधव यांचा एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. 8 धावा धाव फलकावर. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. ऑफ साइडला पहा अगदी क्षेत्ररक्षक 3 आहेत फ्लाइंग स्लिपला तैनात केले. कमी गतीने टाकलेला चेंडू हवेत खेळलाय. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पॅड ही चुकी करणार नाहीये. कॉलिंग चांगलं दिलंय आणि मोठा धक्का मोठ्या विकेटचं पतन. शिवा जाधव बॉस बॅक टू द पेव्हिलियन. 7 चेंडूवर एका षटकाराच्या मदतीने 7 धावा केल्या आणि बाद झाले शिवा जाधव बॉस. पहिला धक्का टीम शिवचावा स्पोर्ट्स सनबूर क्रमांक 3 वर दाखल झालेत. रोहन देसाई आणि त्यांच्या साथीला खेळपट्टीवर प्रीतम सुतार रोहन देसाई. आम्ही सनबुरकर ही टॅग लाईन आणि ज्या प्रकारे आई विठ्ठलाई देवी चषकाचं आपण आयोजन पाहिलं यावर्षी सुरुवातीचं एक चांगलं आयोजन. तिसरा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न मिड विकेटला पॅडी आहेत. एक धाव प्राप्त केली जाईल. पहिल्या चेंडूवर खातं उघडलं जात आहे फलंदाज रोहन देसाई यांचं. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. 9 रन्स ऑन बोर्ड. 9 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या धाव फलकावर 9-1. चौथा चेंडू शॉर्ट ऑफ लेन पुल केलाय. चेंडू हवेत लॉंग लेगला चेंडू मार्गस्थ होईल. अवघी एक धाव प्राप्त होईल या चौथ्या चेंडूवर बाबूराव पाटील यांच्या. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. पहा अगदी प्रेक्षकांना दाखवलं जात आहे कॅमेरामॅन प्रणय म्हात्रे यांच्या माध्यमातून. हे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. कोण झाडाखाली उभा आहे, कोण आपल्या बाईकवर बसले, कोण खुर्चीवर बसून अगदी मात्र चर्चा करत असताना. धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये 10. स्ट्रोक स्वीप मिस टाइम स्ट्रोक. टायमिंग झालं नाहीये. चेंडू सीमा रेषा लगत अगदी कॅच पकडला जातोय. पॅडी यांनी या सामन्यामध्ये दुसरा महत्वाचा झेल पकडलाय. बाबूराव पाटील यांनी दुसरा धक्का दिलाय टीम शिवचावा स्पोर्ट सनबूर. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 10. हा रिप्ले तुमच्या समोर हे टेलिकास्ट आपण पाहतोय, प्रेक्षेपण आपण पाहतोय. ज्या प्रकारे शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर असलेली नजर प्रणय म्हात्रे यांची. कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये तुम्हाला चेंडू टिपणं जेवढं वाटतं तेवढं सोपं नाहीये. 81-82 प्रणय म्हात्रे. 1 टू गो. न्यू बॅटर आशिष यांनी पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे वर्तुळाच्या आतमध्ये. धाव चेंडूचे होते सांगता डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटका अखेर शिवचावा स्पोर्ट सनबूर 2 गडी बाद 10 धावा. घेऊन दाखल होत असताना गोलंदाजी मार्कवर प्रवीण नेवगे. धावा कराव्या लागतील रोहन आशिष शेवाळे यांना. रोहन पहिला चेंडू पंच केला. लॉंग ऑफ आहे डीपला. सूरज डिसले. एक धाव प्राप्त केली जाईल. चांगला पंच परंतु एकच धाव प्राप्त होईल या फटक्यावर. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर 11. 11 रन्स ऑन बोर्ड टीम शिवचावा स्पोर्ट सनबूर.
कमी गतीने टाकलेला चेंडू आशिष यांनी हवेत खेळलाय. पॅडी तिसरा झेल पकडला जाईल. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. टिपलाय झेल आणि आशिष शेवाळे यांचा संपेल खेळ. तिसरा धक्का टीम शिवछावा स्पोर्ट्स सनबूर. 3 गडी बाद 11 धावा. नवीन फलंदाज दाखल होत असताना अक्षय जाधव. 4 चेंडूंचा खेळ शेष. अंतिम षटक. खोदून काढण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. जोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामध्ये यश प्राप्त होईल. टीम सोनावडे संघाचं देखील आगमन. आपलं देखील स्वागत. एक सिंगल धाव एकतर्फी सामना पाहायला मिळेल का? कमी धावसंख्येचा सामना निश्चितच या मॅच मध्ये आपल्याला हे चित्र पाहायला मिळत असताना धावसंख्या धावफलकावर स्थिरावते. 12. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. चेंडू शरीरावर आदळतोय. धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. निर्धाव चेंडू. पहिल्या 4 चेंडूवर प्रवीण यांनी धावा खर्च केल्या 2. टीमची धावसंख्या 1. संतुलन चांगलं आहे या सामन्यामध्ये. प्रदीप पॅडी यांनी टिपलाय 4था झेल. खरा फलंदाजी शिवछावा स्पोर्ट्स सनबूर. संघ मात्र अडचणीमध्ये आहे. जय देसाई नवीन फलंदाज दाखल होत असताना या स्पर्धेमध्ये ज्या प्रकारे खेळ केलाय शिवछावा स्पोर्ट्स सनबूर, कुठेतरी बॉस बाद झाल्यानंतर मात्र या संघाला धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. आणि पहा पॅडी यांनी ज्या प्रकारे सीमारेषावर शरीराचं संतुलन आपलं सांभाळलं. चांगला झेल. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. चेंडू यष्टीरक्षक संतोष डिसले यांच्या हातामध्ये विसावतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त. 12 धावा धावफलकावर. 13 धावांचं लक्ष विजयासाठी. नवलाई स्पोर्ट्स जिंती 13 रन्स टू विन. संदेश पवार साहेब यांचं शुभागमन झालंय. आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्ही आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम सुस्वागतम. कुट्रे पंचक्रोशीची ही 2 दिवसीय स्पर्धा MH50 चषक 2025. MH50 हे नाव अगदी MH50 केक शॉपचे सर्वेसर्वा सागर सुपोडे साहेब यांच्या 2 शॉपसाठी आपण अगदी पाहिलेलं आहे. घनसोली आणि चिंचपाडा एरोली या विभागामध्ये 2 शॉप्स आहेत. नक्कीच तुम्हाला तुमचे वाढदिवस साजरे करायचे असतील, काही आनंदाचे क्षण साजरे करायचे असतील तर MH50 केक शॉपला भेट द्या. लक्ष छोटं आहे परंतु कठीण केलं जाऊ शकतं. 13 धावांचं लक्ष विजयासाठी. नवलाई जिंती, प्रवीण नेवगे आणि त्यांच्या साथीला पॅडी. पहिल्या डावामध्ये पॅडी यांनी 4 झेल टिपले होते. तो खेळाडू मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. ज्योतिर्लिंग चषक या स्पर्धेमध्ये मालिकावीराचा मानकरी पॅडी यांनी हा पुरस्कार फटकावला होता. आणि दुसऱ्या बाजूला शिवछावा स्पोर्ट्स सनबूर आता गोलंदाजी मात्र कशी करतील. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. 13 धावांचं लक्ष.
पहिलं षटक कर्णधारांनी विश्वास दाखवलाय. आशिष शेवाळे. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली टीम लक्षात घ्या, आपली विजयी संघासोबत सामना असेल. पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, मिड विकेटला शिवा जाधव बॉस. एक धाव प्राप्त केली जाईल. पहिल्या चेंडूवर खातं उघडलं जात आहे टीम नवलाई स्पोर्ट चिंदी प्रवीण नेवगे यांचं. हेलिकॉप्टरचा फटका खेळणं सोपं नसतं, त्यासाठी तुमचा बॉटम हँड स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय. बॅक टू द बॉलर. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू फील्ड करतील स्वतःच्या अगदी आपल्या गोलंदाजाच्या समोर येऊन. एक धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. टीमची धावसंख्या धावफलकावर 1. षटक क्रमांक पहिलं आशिष शेवाळे. तिसरा चेंडू हवेत खेळलाय. मिस टाइम स्ट्रोक, झेलची संधी असेल. जय चुकी करणार नाहीयेत आणि मोठा विकेट, मोठ्या विकेटचं पतन. पॅडी पहिल्या सामन्यातील सामनावीराचा मानकरी, सिल्वर डकचा शिकार. 0 बाद. काल कुणाल म्हात्रे यांनी एक देसाई अशी हा शब्द मात्र आम्हाला सांगितला. आणि पहा जय देसाई यांनी ज्या प्रकारे झेल टिपल्यानंतर त्यांचे हावभाव अगदी व्यक्त करत असताना संघाचा कर्णधार क्रमांक 3 वर दाखल झालेत संतोष डिसले. एक अनुभवी खेळाडू आहेत. मॅच मध्ये नेहमी सातत्याने चाणाक्ष असलेला खेळाडू, फलंदाजी असो अथवा गोलंदाजी क्षेत्ररक्षण करत असताना देखील प्रत्येक चेंडूवर आपल्या सहकार्यांना काहीतरी सांगत असतात. 12 धावांची गरज आहे विजयासाठी. अद्याप या सामन्यामध्ये लक्ष्य छोटं आहे परंतु कठीण केलं जाऊ शकतं आणि ते करावं लागेल शिवचावा स्पोर्ट्स अनबुर याला. बिघड करण्याचा प्रयत्न, मेश टाइम स्ट्रोक आहे. चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल, अगदी खुर्चीवर जाऊन आदळला 1 धावेसाठी. आज कावळ्याची देखील गोलंदाजी पाहिजे आपल्याला. प्रेक्षकांना कावळ्याची गोलंदाजी पाहण्यासाठी आतुर आहेत. 2 धावा धाव फलकावर. जसा आपण उल्लेख केला की अजून 1-2 गडी बाद झाल्यानंतर मॅचला मजा येईल, कारण क्रिकेटचा खेळ आहे, कधी बदलू शकतो आणि क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाहीये. हलक्या हाताने पंच केलाय, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे कावळ्या. डायरेक्ट हिट झाला तर चित्र मात्र वेगळं असतं. एका धावेची जोखीम पत्करली होती फलंदाजाने, परंतु मात्र सुदैवाने बचावलेत. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. 5 चेंडू अखेर 1 गडी बाद. 3 नवलाई स्पोर्ट्स जिंती. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे आशिष शेवाळे यांनी गोलंदाजी केली आहे, अचूक टप्प्यावर नियंत्रित मारा. 1 टू गो. शेवटच्या चेंडूवर प्रवीण नेवगे यांनी केलाय प्रहार. चेंडू सीमारेषा पार. MH50 चषक दर्जेदार उत्तुंग षटकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 9 धावा धाव फलकावर. विजयासाठी 12 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता. टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली कॅप्टन, आपण टॉस साठी सज्ज राहा. त्याच दरम्यान माजी कर्णधार म्हणून ज्यांची ओळख आहे सुपोडेवाडी गावचे खेळाडू बाबू नाना सुपोडे साहेब, बेस्ट 40+ खेळाडू KPL 2024 मध्ये ज्यांनी पुरस्कार फटकावला होता, त्यांचं शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम बाबू नाना सुपोडे सर. मुख्य व्यासपीठावर येऊन आपण स्पर्धेचा आनंद घ्या. सिद्धेश बाबे यांचा पहिला चेंडू, नो चेंडू हाताळला जातोय. कॅच पकडला जाईल. कावळ्या झेल पकडलाय. फ्रेडचा चेंडू आहे, नो चेंडू आहे, माफ करा. अगदी ज्या प्रकारे कावळ्याने हा झेल पकडला. धावसंख्या मात्र आता 11 धावा. फ्रेडचा चेंडू, विजय धाव येईल का? फ्रेडचा चेंडू, चांगला कव्हर ड्राईव्ह, लॉंग ऑफ आहे. 1 धाव प्राप्त केली जाईल. धावांची केली जाते बरोबरी. 12 धावा धाव फलकावर. विजयी धाव संतोष डिसले यांच्या बॅट मधून आता मात्र येईल. चला टीम सज्ज राहा. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली टॉस साठी या.
विजयी धावेचा प्रयत्न ज्या प्रकारे संतोष डिसले अद्याप एक धाव देखील करावी लागते सिद्धेश तिथे एक धाव मात्र देण्यासाठी एक धाव देखील क्रिकेटमध्ये किती महत्त्वाची असते आणि एक धाव देखील करायची असते एका धावेची गरज असताना संतोष डिसले यांनी मॅच मात्र MSD यांच्या स्टाईलने फिनिश केले ठोकलाय विजयाला गवसणी घालणारा विजयी भव संतोष डिसले यांच्या बॅटमधून MH50 चषक षटकार या संतोष डिसले टॉससाठी आणि या मॅचचा हिरो प्लेयर ऑफ द मॅच ज्यांनी गोलंदाजी चांगली केली आहे बाबूराव पाटील ठरले